अँड मॅनेजमेंट 8वी सायन्सच्या चॅप्टरचा पुढचा भाग शिकणार आहोत. टाईप्स ऑफ क्रॉप आणि त्याचे एक्झाम्पल. आता टाईप ऑफ क्रॉप म्हणजे क्रॉपचे कोणते कोणते प्रकार आहेत. पहिला आहे सिरियल्स और ग्रेन क्रॉप्स, दुसरा आहे फायबर क्रॉप्स, तिसरा पल्सेस और लिज्युमिनियस आणि चौथा आहे ऑइल सीड्स, पाचवा रूट क्रॉप्स, सहावा ट्यूबर क्रॉप्स आणि सातवा शुगर क्रॉप्स, 8 आहे प्लॅन्टिनेशन क्रॉप. आता सिरियल आणि ग्रेनचं काय आहे. राईस, व्हीट, माझी, बार्ली आणि रागी म्हणजे आपले गहू, ज्वारी, तांदूळ हे जे आहेत ते सिरियलमध्ये येतात. फायबरमध्ये ज्यूट आणि कॉटन येतं. पल्सेसमध्ये आपल्याला ग्राम्स, पीज आणि बीन्स येतं. ऑइल सीडमध्ये मस्टर्ड, ग्राउंडनट, सनफ्लावर, सोयाबीन म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला रोज तेल लागतं स्वयंपाकामध्ये, त्यासाठी ऑइल सीड्स महत्त्वाचे आहेत. रूट क्रॉप्समध्ये आपल्याला स्वीट पोटॅटो, कॅरोट जे आपण उपवासासाठी किंवा डेली लाईफमध्ये पण आपल्याला रोज बटाटं लागतं. ट्यूबर क्रॉप्स पोटॅटो, कॅपिक्युन, जिंजर हे. शुगर क्रॉप्समध्ये शुगर केन आणि बीटरूट. आणि प्लॅन्टेनेशन म्हणजे कॉफी, टी. आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त टी आणि कॉफी प्रोडक्शन करणारं राज्य आसाम आणि जगामध्ये भारत हा कॉफी आणि टीमध्ये 1 नंबरवर आहे. आणि कोकोनटसुद्धा भारतामध्ये कोकोनटचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आता क्रॉप सीझन कोणते कोणते येतं. मग खरीप क्रॉप्स आणि रब्बी क्रॉप्स. इन इंडिया देर आर 2 मेन क्रॉप सीझन फॉर कल्टिवेटिंग क्रॉप्स. दीज आर नोन ॲज खरीप क्रॉप्स अँड रब्बी क्रॉप्स. आता खरीप क्रॉप म्हणजे काय. दीज आर शोन इन रेनी सीझन फ्रॉम मंथ ऑफ जून अँड हार्वेस्टेड अराउंड ऑक्टोबर. जे जूनमध्ये आपण पेरणी करतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्याचं उत्पादन मिळतं त्याला खरीप म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पॅडी, पिजन, पी, माझी, कॉटन, सोयाबीन अँड ग्राउंडनट आर खरीप क्रॉप्स. आणि रब्बी क्रॉप्स दीज आर सोन इन विंटर सीझन फ्रॉम द मंथ ऑफ ऑक्टोबर अँड हार्वेस्टेड अराउंड एप्रिल. फॉर एक्झाम्पल व्हीट, ग्राम, पीस, ETC आर रब्बी क्रॉप्स. म्हणजे गहू आणि हरभरे, मूग वगैरे जे आपण लावतो ते रब्बी क्रॉपमध्ये लावतो.